साहित्याच्या पारावरील या 42व्या अक्षर मैफिलीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुस्तकी ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करून आयुष्याच्या परीक्षा उत्तम मार्गाने पास होण्यासाठी मदत करणारी 2 पुस्तकं घेऊन आज आम्ही पारावर आलो आहोत. मंडळी, लॉकडाऊनचा काळ आपणा सर्वांसाठीच परीक्षेचा काळ होता. या कठीण काळात आपण नवनवीन धडे शिकलो आणि नवनव्या समस्यांना समर्थपणे सामोरे गेलो. मुलांनी ऑनलाईन शाळांमधून शिकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कठीण वाटणारी गोष्ट त्यांच्या लगेचच अंगवळणी पडली. प्रौढांच्या समस्या मात्र वेगळ्या होत्या. 24 तास एकत्र राहिल्यामुळे नातेसंबंध जपण्याचं मोठं आव्हान त्याच्यासमोर होतं. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं असतं याची जाण आपल्याला या कोरोना काळात झाली. आता फेब्रुवारी उजाडला म्हणताना वार्षिक परीक्षांचं दडपण मुलांच्या मनावर आलं असेल. परंतु परीक्षेची भीती कशाला म्हणत मुलांशी आणि पालकांशीही संवाद साधायला आल्या आहेत निवृत्त मुख्याध्यापिका वीरमाता अनुराधा गोरे. संतुलित मनाने आणि सजगपणे प्रत्येक दिवस जगायला शिकवून आयुष्याच्या परीक्षेच्या भीतीवर मात करता येते हे समजावून सांगण्यासाठी मनपूर्वक पुस्तकाच्या लेखिका चिकित्सक मानसशास्त्रज्ञ सुश्री उर्मिला सावंत या आज पारावर आल्या आहेत. या पुस्तकांचं नुसतं वाचनच नव्हे तर त्याचं सार आत्मसात केलेल्या 2 वाचक मैत्रिणीही इथे उपस्थित आहेत. अनघा मोडक आणि सुचिता कृष्णप्रसाद या 4ही मान्यवरांचं मी साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते. अनुराधाताई गोरे यांना आपण सर्वजण वीरमाता म्हणून ओळखतो. त्यांचे सुपुत्र कॅप्टन विनायक गोरे यांना वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी कुपपाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात वीरगती प्राप्त झाली. पार्ले टिळक शाळेत विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि राजा रामदेव पोद्दार शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध यशस्वी उपक्रम राबवले. स्वयं अध्ययन तंत्र आणि वाचन वेग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. सुट्टीत शिबिरांचं आयोजन केलं. 10वीच्या विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन करणाऱ्या यशोदीप मालिकेचं लेखन आणि सादरीकरण केलं. विविध वृत्तपत्रात दिवाळी अंकात त्या सातत्याने लेखन करत असतात. आकाशवाणी दूरचित्रवाणीवरील चर्चा आणि मुलाखतींमध्ये त्यांचा सहभाग असतो. महाराष्ट्र शासनाच्या वीरमाता या पुरस्काराबरोबरच सह्याद्री वाहिनीच्या हिरकणी या पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. त्यांची एकंदर 20 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यातील विशेष लोकप्रिय पुस्तक म्हणजे वारस होऊ अभिमन्यूचे. नवीन माध्यमांना आत्मसात करत त्यांनी कथासागर नावाचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. अभ्यासक्रमाला पूरक अशा गोष्टी त्या तिथे सांगत असतात आणि पार्ले टिळक विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर पण अभ्यासनीतीवर त्या व्याख्यानं देत असतात. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अनुराधाताईंना माझा पहिला प्रश्न. ताई, परीक्षेची भीती कशाला या पुस्तकाच्या शीर्षकावरून असा गैरसमज होऊ शकतो की झटपट अभ्यास करून ढिगभर मार्क मिळवून देणाऱ्या क्लुप्त्यांनी भरलेलं हे पुस्तक असावं. परंतु वाचनांती जाणवलं की तुम्ही शिक्षक म्हणून जीव ओतून केलेल्या परिश्रमाचं हे सार आहे. या पुस्तकाच्या निर्मितीची कथा ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार. साहित्याच्या पारावरच्या सगळे श्रोते, दर्शक, प्रेक्षक सगळ्यांना मनापासून नमस्कार. आज आपण परीक्षेची भीती कशाला ह्याच्याविषयी बोलणार आहोत. खरं तर जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला ना त्याच वेळेला ह्याच्याबद्दल बोललो असतं तर खूप चांगलं झालं असतं अधिक, कारण या वेळेला जास्ती गरज होती. शाळा बंद होत्या. दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन जी एज्युकेशनल पॉलिसी आलेली आहे ना 21पासून ती इम्प्लिमेंट होणार आहे, त्याला हे पुस्तक म्हणजे अतिशय उत्तम बेस आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सध्या आपण जे आत्मनिर्भर भारत म्हणतो तसं आत्मनिर्भर भारत हवं असेल तर परीक्षेची भीती कशाला हे प्रत्येकाला कळलंच पाहिजे. कारण परीक्षा फक्त शाळा महाविद्यालयांच्या नसतात, आयुष्य हीच परीक्षा असते. शाळेच्या वयात आपण जेव्हा परीक्षेच्या भीतीवर मात कशी करायची हे
शिकतो, अनुभवतो, तेव्हा त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर होतो. मी आता पुस्तकाकडे प्रत्यक्षात वळते. पुस्तक हे खरं तर एंड प्रॉडक्ट म्हणता येणार नाही, पण खूप नंतरचा प्रवास आहे. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये, म्हणजे पुस्तक नंतर आलं त्याच्या अगोदरच्या काळामध्ये माझा मुलगा सगळ्या ऑल इंडिया लेव्हल कॉम्पिटिशनला ज्या ज्या परीक्षांना बसला पहिल्या फटक्यात पास झाला. माझी मुलगी एकाच वर्षात MScला पहिली आली बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच वेळेला तिने स्पोर्ट्स मेडिसिनचा कोर्स केला, त्याच्यातही ती पहिली आली. नेटसेट जी परीक्षा जी लोकांना कठीण वाटते, दोन्ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात ती पास झाली. आणि याच्या बरोबरीनं आणखीन एक गोष्ट अशी होती की मी स्वतः महेंद्र सेठिया आणि अविनाश धर्माधिकारी आणि ज्ञानप्रबोधिनी यांच्या संपर्कात आल्यानंतर मी पहिल्यांदा कोर्स केला. अभ्यास तर मीही करत होते ना, शिक्षिका झाले म्हणजे, पण तेव्हा मला आधी जाणीव झाली की अभ्यास करायची एक खास रीत असते. त्याच्यानंतर मात्र मी झपाटल्यासारखी जिथे जिथे कुठे कुठे मला ह्याच्याबद्दल माहिती मिळेल ती मिळवत गेले. त्याच्यातून मग मी शाळेमध्ये, म्हणजे मी पालिकेमध्ये शिक्षिका होते, तिथे मी वर्कशॉप सुरू केले. 5वी आणि 6वीच्या मुलांसाठी वाचन वेगाचे वर्कशॉप, 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी अर्थातच परीक्षेची भीती, म्हणजे परीक्षेची भीती नव्हतं म्हटलं आपण त्याला, सेल्फ स्टडी टेक्निक, स्वतः अभ्यास कसा करावा याचे वर्कशॉप सुरू केले. मग लोकसत्तेमध्ये काही लेख लिहिले. मग यशवंतराव चव्हाण विद्यापीठासाठी असंख्य कॅसेट्स ऑडिओ व्हिडिओ बनवल्या. त्याच्यानंतर मग ते कार्यक्रम सह्याद्रीवरून दाखवले जायचे आणि अत्यंत लोकप्रिय झाले. मग त्याला आपण टॉप रेटिंग म्हणतो तसे ते होते. त्याच्यानंतर मग त्याच विषयावर मग मी एक ध्वनिफीत बनवली. त्याच्या सव्वा वर्षात जवळजवळ 5,000च्या वर कॅसेट्स विकल्या गेल्या. आणि मग लोकांचं म्हणणं असं पडलं की मॅडम कॅसेटचा जीवमध्ये टाईम थोडा असतो, मग लिखाण केलं तर, आणि म्हणून मी हे लिखाण केलं. जे वाचून स्वयं जाणीव होईल, जागरूकता निर्माण होईल, प्रेरणा मिळेल, मनाचं आरोग्य जपण्या जोपासण्याला दिशा मिळेल असं पुस्तक मनःपूर्वक तुम्हा आम्हा सर्वांसाठी. मनःपूर्वक हे पुस्तक उघडताच पहिल्या पानावरील हा मजकूर माझ्या मनाला खूप भावला. एका संवेदनशील चिकित्सक मानसशास्त्रज्ञाकडून आलेले हे आश्वासक बोल मनाची उमेद नक्कीच वाढवतात. लेखिका उर्मिला सावंत या 1982 ते 2016 नायर हॉस्पिटलमध्ये मानसोपचार विभागात कार्यरत होत्या. मानसशास्त्रीय चाचण्यांच्याद्वारे मानसिक समस्यांचं निदान करण्याबरोबरच त्या पालक शिक्षक समुपदेशनही करतात. विविध मानसशास्त्रासंबंधित परिषदांमधून त्यांचे बरेच शोधनिबंध सादर झाले आहेत. चाइल्ड अँड ॲडोलसंट सायकियाट्री असोसिएशनच्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये पोस्टर प्रेझेंटेशन पद्धतीने सादर केल्या गेलेल्या समृद्ध विद्यार्थी जीवन प्रकल्प या विषयावरील त्यांच्या शोधनिबंधाला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. दैनिक, दिवाळी अंक यामधील लिखाणाबरोबरच आकाशवाणी आणि विविध वाहिन्यांवरील मानसिक आरोग्यविषयक कार्यक्रमातून त्यांचा सहभाग असतो. सासूसून नात्यातील नवग्रह दशा, मालिक अपनी मर्जी के, सुखी माणसाचा सदरा, हा खेळ भावनांचा या आकर्षक आणि अनुरूप शीर्षकांच्या त्यांच्या कार्यशाळा खूप लोकप्रिय आहेत. इंद्रधनुच्या पुलाखालून या नाटकासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यस्पर्धेमध्ये त्यांना उत्कृष्ट लेखनाचं पारितोषिक मिळालं आहे. उर्मिलाताई, मानसिक आजार हा तुमचा अभ्यासाचा विषय असताना सुद्धा सकारात्मक मानसिक आरोग्य या विषयाकडे तुम्ही कशा वळलात आणि त्यासाठी भित्तीपत्रक हे माध्यम कसं काय निवडलं? नमस्कार वेदाताई, रसिका वाचकांनाही माझा नमस्कार. सकारात्मक मानसिक आरोग्य या विषयाकडे मी का वळले याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे माझ्या कामाचा भाग म्हणून मी मानसिक समस्या जेव्हा हाताळत होते तेव्हा नेहमीच असं जाणवायचं की समस्या जर वेळीच हाताळल्या गेल्या नाहीत तर त्या गंभीर स्वरूप धारण करतात. इतकंच नव्हे तर काही वेळा तर मानसिक आजारांपर्यंत त्या जातात. त्यामुळे मानसिक समस्या कोणत्या, त्या कशा ओळखायच्या, त्या कशा हाताळायच्या याविषयी लोकांना माहिती सांगणं मला जरुरी वाटत होतं. म्हणतात ना, वेळीच घातलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. दुसरं कारण असं की
माणसांना जरी मानसिक आजार नसला तरी त्यांचं मानसिक आरोग्य हे सुदृढ असेल असं सांगता नाही येत. आता सुदृढ मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर सकारात्मक अशा पद्धतीचं मानसिक आरोग्य म्हणजेच काय, तर जीवनात रस वाटणं, आशावादी असणं, आपल्या कुवती ओळखून त्यांचा विकास करून घेत तणावमुक्त असं जीवन जगणं. तर या बाबतीत सुद्धा लोकांना मार्गदर्शन करणं जरुरी आहे असं मला वाटतं. आता ह्यासाठी पर्याय होते, जसं व्याख्यानं घेणं किंवा वर्तमानपत्रासाठी लेखन करणं. हे तर मी करतच होते, पण हे पर्याय एकतर्फी होते. म्हणजे असं की मी लिहायचं, लोकांनी वाचायचं, मी बोलायचं, लोकांनी ऐकायचं. पण मला लोकांपर्यंत थेट पोचता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल, त्यांच्या विचार विनिमय त्यांच्याशी करता येईल, अशा प्रकारचं एक माध्यम हवं होतं. आणि त्याचमुळे मला भित्तीपत्रकाची कल्पना सुचली. आमच्या मानसोपचार विभागातर्फे कम्युनिटी वर्क ॲक्टिव्हिटीज असतात. तर त्याच ॲक्टिव्हिटीजचा भाग म्हणून मी आमच्या विभागातर्फे नायरच्या कर्मचाऱ्यांसाठी भित्तीपत्रक सुरू केलं. फायदा एक अधिकचा असा झाला की नायरमधल्याच कर्मचाऱ्यांकरता हे असल्यामुळे एकाच लोकसमूहाशी मला सातत्याने संवाद साधता आला. आणि त्याचमुळे हे भित्तीपत्रक म्हणजे जणू काही एक अखंड कार्यशाळाच झाली. परीक्षेच्या तयारीत पालक आणि शिक्षकांचा वास्तववादी आणि सम्यक सहभाग गरजेचा असतो. तर अनुराधाताई, तुमचं हे पुस्तक कोणासाठी आहे? विद्यार्थी, पालक की शिक्षक? प्रत्येकासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, शिक्षकांसाठी आहे, पालकांसाठी आहे. ज्याच्या हातात वेळ आहे, म्हणजे उदाहरणार्थ रिटायर झालेलो आहोत किंवा ज्याला अभ्यास लोकांना शिकवायला आवडतं आहे किंवा एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, एखादी NGO आहे, कोणीही हे पुस्तक घ्यावं. पण पुस्तक वाचून नव्हे, तर पुस्तक वाचण्यासाठी नाही आहे, तर ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आहे, कृतीत आणण्यासाठी आहे. त्याच्या आधारे विविध प्रकारचे आपल्याला वर्कशॉप घ्यावे लागतात. म्हणजे हा माझा जो वर्कशॉप असायचा तो 1-2 दिवसाचा नव्हे, तो पूर्ण वर्षाचा, प्रत्येक आठवड्यातून 2 दिवस एवढा तो वर्कशॉप असायचा. आणि म्हणून तो मुलं एन्जॉय करू शकायची. प्रत्येकासाठी, कोणासाठीही हे उपयुक्त आहे. स्वतःसाठीही आहे आणि स्वतःच्या ऐवजी बरोबरीनं इतरांना द्यायचं असेल तरी हे पुस्तक तेवढंच उपलब्ध आणि उपकृत करणारं असं आहे. माझं तर शिक्षक ज्यांना व्हायचं आहे किंवा जे आहेत त्यांना खास विनंती आहे की तुम्ही हे पुस्तक विकत घ्या. कारण आजकालच्या काळामध्ये क्लासला जाणं हा जो काही पांडा पडला आहे हा फारसा चांगला नाही आहे. तो पर्याय होऊ शकत नाही. उपचारांपेक्षा प्रतिबंध जास्त प्रभावी हा नियम खरं तर मानसिक आरोग्यासाठीच अधिक लागू पडतो असं मला वाटू लागलंय. मनपूर्वक या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिली की त्यातील बहुसमावेशकता आणि विषयाचं वैविध्य आपल्याला अवाक करतं. उर्मिलाताई, तुम्हाला हे नवनवे विषय सुचत तरी कसे काय होते? भित्तीपत्रकासाठी एक नोटीस बोर्डसारखी शोकेस मी एका मोक्याच्या जागी भिंतीवर लावून तर घेतली खरी, पण आता येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लक्ष तिथे वेधलं जाईल असं काहीतरी करणं जरुरी होतं की जेणेकरून तिथे 2 मिनटं थांबून तिथे काय लिहिलं आहे हे वाचण्याची उत्सुकता त्यांना वाटेल. यासाठी सर्वात प्रथम जरुरी होतं ते विषय अगदी मोजक्या शब्दात मांडणं. त्याचबरोबर हे विषय लोकांच्या जिव्हाळ्याचे असणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ह्या लेखनाला एक आकर्षक शीर्षक असणं. इथे माझी कल्पकता, माझं लेखन कौशल्य पणाला लागलं. मी सतत अवतीभोवती घडणाऱ्या घटना टिपून ठेवायला लागले. घरामध्ये, ऑफिसमध्ये, ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये, रस्त्यामध्ये, बसस्टॉपवर, बसमध्ये, ट्रेनमध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना होत्या त्यांचं निमित्त करून मानसिक आरोग्याचे वेगवेगळे प्रश्न मी भित्तीपत्रकामधून मांडायला लागले. आता हे विचार
मांडताना सुद्धा लोकांना काहीतरी त्याच्यामध्ये उत्सुकता वाटली पाहिजे, रस वाटला पाहिजे वाचायचं, म्हणून त्यासाठी मी वेगवेगळे साचेच बनवून टाकले. आणि ह्या साच्यांना मग मी सदरं असं नाव दिलं. वेगवेगळी सदरांमध्ये मी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये माझं लेखन करू लागले. उदाहरणार्थ तुम्ही सांगा असं नावाचं एक सदर आहे. या सदरामध्ये मी प्रसंग मांडायचे आणि लोकांना त्यावरची आपली मतं सांगायचे. मग त्यांनी सांगितलेल्या मतं, त्यांनी सांगितलेले विचार काय आहेत हे बघून विवेकनिष्ठ विचार काय असू शकतो यावर मग मी टिप्पणी करत असे. दुसरा एक सदर ज्याच्यामध्ये विचारी मना तूची शोधूनी पाहे हे त्याचं नाव होतं. यामध्ये काय एक छोटीशी प्रश्नावली मी देत असे आणि हे प्रश्न मनातल्या मनात वाचताना लोकांना आपोआपच आपण कसे वागतो आणि कसे वागायला हवं याची स्वयं जाणीव होत असे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या साच्यात म्हणा किंवा वेगवेगळ्या सदरांची मग मी सुरुवात केली आणि मग सुरुवातीला असलेली थोडी सदरं त्याच्यामध्ये अधिक सदरांची भर पडतच गेली. अनुराधाताई, तुमचा पुस्तक प्रवास ऐकून आता बहुतेकांच्या मनातील उत्कंठा अगदी शिगेस पोहोचली असेल. तर आम्हाला सांगा, नक्की या पुस्तकात आहे तरी काय? तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वयंअध्ययन म्हणजे अध्ययन म्हणजे काय, अभ्यास म्हणजे काय, स्वयंअध्ययन म्हणजे काय, अभ्यास का करायचा, कोणकोणते विषय, प्रत्येक विषयाचं महत्त्व काय आहे, अभ्यासाच्या सवयी कोणत्या, चांगल्या कोणत्या, वाईट कोणत्या, कोणत्या ॲडॉप्ट केल्या पाहिजेत, कोणत्या सोडल्या पाहिजेत. त्याच्यानंतर अर्थातच परीक्षेची एक अभ्यास नीती असं त्याला म्हणतात, MSQ4RD म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, अभ्यास नीती आपल्याला कळली, त्याचा वापर करताना आपली कौशल्य, आपली जी बेसिक कौशल्य आहेत त्याच्याशिवाय आणखीन त्याच्यात भर जरूर घालता येईल. पण ऐकणं पहिल्यांदा, मग संभाषण करणं, वाचणं, लिखाण करणं, ही जी कौशल्य आहेत ही कौशल्य कशी डेव्हलप करायची. जन्मतः असतात पण त्याचा वापर आपण करत नाही योग्य प्रकारे आणि त्याच्यात भर घालत नाही, वापरलं नाही की एखादी गोष्ट गंजून जाते. तसं होऊ नये म्हणून काय काय करायचं ते आहे. त्याच्यानंतर पुढचं तंत्र, अभ्यासाची त्याला तंत्र असं म्हटलं जातं. कोणकोणती तंत्र आहेत तर मनन, चिंतन, एकाग्रता, पाठांतर कसं करायचं, टाईमटेबल कसं बनवायचं. काही मुलांच्या बाबतीमध्ये तंत्र चुकीच्या पद्धतीने वापरली तर ती इफेक्टिव्ह नाही होत. पण मग मी जी तंत्र वापरणार आहे ती कशा प्रकारे, अभ्यासाची वेळ कोणती कशी ठरवावी, असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये, आहार कसा असावा, निद्रा कशी असावी, अशा असंख्य गोष्टी या तंत्रामध्ये येतात. त्याच्यानंतरच्या भागामध्ये मग मी समस्या, अभ्यास करताना मुलांना समस्या कोणत्या येतात. मी मुख्याध्यापिका नंतर रिटायर जेव्हा झाले तेव्हा पोद्दार स्कूलमधून रिटायर मी मुख्याध्यापिका झाले, तेव्हा मुलांना समस्या कोणकोणत्या येतात त्या समस्यांचा मला परिचय झालेला होता. आणि मग त्या समस्यांचं निराकरण कसं करायचं, परीक्षेला वेळ पुरत नसेल, काही डिस्लेक्सिया असेल, डिस्कॅल्क्युलिया असेल, मग प्रत्येकाला त्याच्यासाठी काहीतरी उपाय मार्ग कॉपी मुलं का करतात, या प्रत्येकाला किंवा बिहेवियर आपण ज्याला म्हणतो असे प्रॉब्लेम्स मुलांचे खूप असतात. आणि याच्यासाठी मग आपल्याला उपाय काय असू शकतील या समस्यांबद्दल बोललेली आहे. उजळणी कशी करायची, मुलांना उजळणी कशी करायची, पाठांतर म्हणजे उजळणी नाही आहे मुलांना, अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत, त्याच्या मी समावेश केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेला सामोरं जाताना ज्या आपण मुलांना कायम टिप्स देतो त्या टिप द्यायचा प्रयत्न केलेला आहे. एकूण पुस्तकाचं रूपरेषा ही अशी आहे. उर्मिलाताई, तुमच्या मनोगतातून असं जाणवतंय की मनपूर्वकमुळे लोकांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आणि भावनांना एक मोकळी वाट मिळाली. यापैकी कोणत्या सदरांना अधिक प्रतिसाद मिळाला आणि कसा? मी साधारण आठवड्यातून एक लेख मनपूर्वकमध्ये लावत असे. तो कोणत्याही एका सदरातला असे. अगदी सुरुवातीला मी मनात आलं या नावाचं एक सदर सुरू केलं, ज्याच्यामध्ये फक्त मी माझे विचार मांडत असे. या सदरातली भाषाशैली लोकांना खूप आवडली. तसंच एखादा प्रसंग मांडून त्यावरचे माझे विचार त्याच्यामध्ये मांडणं आणि त्या विचारांचं पिल्लू अलगद लोकांच्या मनात सोडून देणं हेही लोकांना भावलं. यात सुरुवातीला फक्त मीच बोलत होते, त्यामुळे लोकांना काही उत्तर द्यायचं नसल्यामुळे हे लेख काहीशे नॉन थ्रेटनिंग असे होते, म्हणजे त्यांना काही अवघडले पण नव्हतं.
आणि त्यामुळे लोक सहज वाचून आकर्षित झाले. त्यानंतर मग हळूहळू मी छोट्या छोट्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. अशा स्पर्धा ज्या स्पर्धांमध्ये त्यांच्या विचारांना, कल्पकतेला चालना मिळेल आणि विचारसुद्धा असे की जे मानसिक आरोग्याच्या संबंधित असतील. तर स्पर्धांमुळे लोक या भित्तीपत्रकामध्ये सहभागी व्हायला लागले. पुढे तर शोधबोध नावाचं एक जे सदर सुरू केलं त्याने तर खऱ्या अर्थी मनपूर्वकला एक कृतीप्रवण असं ॲक्टिव्हिटी बनवली. म्हणजे काय तर शोधबोधमध्ये काय असायचं की मी एक प्रश्नावली सर्वांना वाटत असे आणि त्याच्यात आलेली उत्तरं ही स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट काय आहेत, लोक कशा विचार करत आहेत, हा काय शोध लागला हे सांगत असे. आणि मग त्यातून आपण काय बोध घ्यायचा, म्हणजे तुम्ही कसे विचार करत आहात आणि कसा तुम्ही करायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं ते शोधबोध सदर होतं. तर या सदरातून किंवा या प्रश्नावलीतून अनेकदा लोकांचे महत्त्वाचे प्रश्न पुढ्यात येत गेले आणि मग त्या प्रश्नावरून कृती पण आम्ही करत गेलो. जसं एका शोधबोधच्या प्रश्नावलीत तर असं लक्षात आलं की लोकांचे छंद मध्यम वयात आल्यानंतर मागे पडत आहेत. नवीन छंद लावून घेणंही त्यांच्याकडून होत नाही आहे. अर्थात सकारात्मक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने छंदांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसं डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकतात, जीवनामध्ये अधिक रस घेऊ शकतात. आता हे नुसतं सांगून उपयोगी नव्हतं, तर प्रत्यक्ष अनुभव देणं जरुरी होतं. आणि त्या दृष्टिकोनातून मग एक छंद आनंद मेळावा असा आयोजित केला गेला आणि या मेळाव्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळत गेला की लोकांचे छंद पुन्हा रिवाईव्ह झाले. तर अशा प्रकारे मनपूर्वक हे नुसतं सांगून बोलून थांबत नव्हतं, तर कृतीही करून दाखवत होतं. मनपूर्वकच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनोज भाटवडेकर लिहितात की हे पुस्तक सहजपणे आयुष्यावर भाष्य करून जातं. यातील विचार नेहमीच्या वहिवाटीतले आणि म्हणूनच आपल्या आवाक्यातले. लेखिकेच्या मानसोपचाराच्या पोतडीतून एक एक औषध हळूच बाहेर पडतं, पण त्या उपचारांच्या कडू गोळ्या नाहीत, तर जगणं आनंददायी करण्यासाठी दिलेली चॉकलेट आहेत. अनुराधाताई, पुढचा प्रश्न मात्र तुमच्यासाठी. घोका आणि ओका ही आपली अभ्यासाची पद्धत आणि गुणांच्या टक्केवारीवरून साधारणपणे हुशारी ठरवली जाते. त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात गणिताचा बागुलबुवा. तर हे सगळं बदलण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं आणि तुमच्या पुस्तकातून परिचित झालेल्या वाचनवेग या संकल्पनेबद्दल थोडं विस्तृतपणे सांगाल का? गणित हा बिलकुल अवघड विषय नाही आहे, कारण गणितामध्ये मुळात हा मॅनमेड विषय आहे ना. ध्वनी, भाषा ह्या नॅचरल आहेत, ज्या माणसाच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. गणित माणसाच्या कंट्रोलमध्ये होतं. कोणीतरी आपल्या मनात भीती भरवलेली असते, पालकांना गणित येत नसतं, मध्ये सांगतात की गणित कठीण असतं. असं बिलकुल नाही आहे. सगळ्यात सोपा विषय आहे. रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे. त्याचा जे बेसिक प्रिन्सिपल्स असतात ते शिकून घेतले पाहिजे. पाढे पाठ केले पाहिजे. गणित वाचायचं सुद्धा असतं, फक्त भाषा वाचायची नसते. गणिताची वही कशी ठेवायची, तर मला असं वाटतं रोजच्या रोज जर गणित आपण केलं आणि जे कठीण आहे ते वाचलं, गणित सोडवलेलं, तर आपल्याला गणित बिलकुल कठीण वाटणार नाही. पण त्याच्यावर मी जास्ती वेळ देत नाही. वाचन वेग, अनेकांना वाटतं अरे म्हणजे काय, आणि वेगात वाचलं तर लक्षात राहील का. मला वाटते वाचन वेग ही संकल्पना मी पुस्तकही विकत घेतलं, ज्ञानप्रबोधिनीच्या त्या वर्कशॉपमध्ये विकत घेतलं, पण मी स्वतः गोंधळलेली होते. मात्र मी जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा बघितलं की अरे बापरे, जिकडे तिकडे बोर्ड लागलेले, क्लास नाही आहेत तिथे आपल्यासारखे, पण वाचनावर खूप भर दिला जातो. आणि मग मला ठरवलं मी की नाही, शाळा परत गेल्यानंतर भारताला वाचन वेगावर काम करायचं. कारण लक्षात असं येतं की जी वेगाने वाचलं तर जास्ती लक्षात राहतं. फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन तसाच हा प्रकार आहे. त्याला आपण ट्रेन युअर माइंड अँड ट्रेन युअर बॉडी असं त्याच्यामध्ये आपण शिकवतो. बेसिकली ट्रेन युअर माइंड, ट्रेन युअर बॉडी हे बेसिकली शिकवतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे निरनिराळ्या संस्थांनी जी आकडेवारी गोळा केली त्याच्यात त्यांना असं आढळलं की जी हुशार मुलं असतात ती जास्ती वाचतात आणि जी जास्ती वाचतात
ती हुशार होतात. दोन्ही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे. वाचनवेग सवयी जरी बदलल्या तरी तुमचा 25 ते 30% वाचनवेग वाढतो. म्हणजे मला असं वाटतं की आमचे विद्यार्थी पालकांशी स्पर्धा लावायचे की आपण हे पुस्तक आणलेल्या लायब्ररीतून कोणाचं आधी वाचून होतं, तर मुलांचं आधी व्हायचं. रोजचा पेपर, मला असं वाटतं की आश्चर्य वाटेल तुम्हाला, माझी वेणी घालून होता माझा इंग्रजी पेपर वाचून पूर्ण होतो. आणि जेवण माझं, म्हणजे जेवण नाही म्हणता येणार, मिनी लंच म्हणूया, तेवढं होता माझा मराठी पेपर वाचून पूर्ण होतो. इतका कमी वेळ लागतो, कारण काय कसं वाचायचं, पटकन नजर कशी फिरवायची, जे वाचलं ते आपण खरं बाहेर गेलं तर शास्त्रीय माहितीप्रमाणे सगळंच्या सगळं 99% दुसऱ्या सेकंदाला विसरत असतो. गाभा लक्षात ठेवणं, तो मुळात लक्षात येणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर खूप मजेशीर या वाचनवेगाचे असंख्य प्रयोग, असंख्य खेळ, असंख्य ट्रिक्स आम्ही मुलांकडून घ्यायचो. मला वाटते सगळ्यांना एन्जॉय करता येईल असा हा वाचनवेगाचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक हे प्रत्येकाच्या गिफ्ट आपण म्हणून द्यायचं आहे, तसं गिफ्ट म्हणून द्यावं, प्रत्येकाच्या घरी असावं. कितव्या वयापासून, तर मी तर म्हणते जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन असं न व्हायचं असेल, जॅक ऑफ ऑल व्हायचं असेल तर तुम्हाला हे पुस्तक अगदी बालवयापासून, कारण आधी पालक वाचणार आहेत ना आणि मग ते इम्प्लिमेंट करणार आहेत, तेव्हा अगदी लहान वयापासून, अगदी बारशापासून कोणालाही तुम्ही काहीतरी भलं मोठं खेळणं किंवा असं काही देण्यापेक्षा मिठाई खाऊन संपते, पण हे पुस्तक जर दिलं तर लाईफटाईम त्याला उपयोगी पडेल. प्रत्येकाने ग्रंथालयाकडून जरूर हे विकत घ्या आणि जरूर त्याचा उपयोग करा. ज्यांनी कोणी उशिरा वाचन ज्यांच्या हातात पडणार आहे त्यांनाही मला खात्री आहे की आयुष्याच्या परीक्षेत पास व्हायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्की 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 उपयोगी पडेल. नमस्कार, मी धन्यवाद. अनघा मोडक हे सुप्रसिद्ध आणि सुपरिचित असं नाव, मूर्तिमंत जिद्द, विपरीत परिस्थितीवर मात करून सूत्रसंचालनात आपलं स्थान निर्माण करणारी यशस्वी अँकर आणि गोरेबाईंची विद्यार्थिनी. ऐकूया तिच्याकडून परीक्षेची भीती कशाला या पुस्तकाबद्दलचा तिचा अनुभव. नमस्कार, मी अनघा मोडक. परीक्षेची भीती कशाला या अनुराधा गोरेबाईंच्या पुस्तकाची केवळ वाचक म्हणून नव्हे तर हे पुस्तक मूळ ज्या उपक्रमावर बेतलेलं आहे तो उपक्रम होता स्वयं अध्ययन कौशल्य. त्यातली सहभागी एक विद्यार्थिनी म्हणून सुद्धा मी आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधते आहे. मुळात जेव्हा स्वयं अध्ययन कौशल्य या उपक्रमात मी सहभागी होत होते तेव्हा आईला विचारलं होतं की अगं आई, मी स्वतःच अभ्यास करते, मग अजून नव्याने आपण काय शिकणार आहोत त्याच्यात. जी उत्सुकता मला होती ती उत्सुकता खऱ्या अर्थी परिपूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. इतका सुंदर अभ्यास बाईंनी आम्हाला त्याच्यात शिकवला. अनेक बौद्धिक खेळ घेतले, ऍक्टिव्हिटीज आम्हाला करायला लावल्या होत्या आणि त्या शालेय काळात सुद्धा वेगळा विचार करण्याची वृत्ती बाईंनी सांगितलेल्या अनेक गोष्टींमुळे आम्हाला मिळाली. त्या गोष्टी कोणत्या होत्या, या पुस्तकात सुद्धा तुम्हाला त्या वाचायला मिळणार आहेत. ते म्हणजे वाचनाचा वेग कसा वाढवायचा, स्मरण मनन चिंतन कसं करायचं, फक्त रट्टा मारतो तसं पाठ न करता ते समजून कसं घ्यायचं. बाई म्हणतात तसं ते अक्वायर केलं पाहिजे, ते मनात मुरवलं पाहिजे आणि पुन्हा ते कृतीत उतरलं पाहिजे. या सगळ्याचं वर्तुळ बाईंनी आम्हाला शिकवलं. इनफॅक्ट याच्या पल्याड जाऊन सांगायचं तर साधं दप्तर कसं भरायचं इथपासून परीक्षा संपल्यानंतर पुढच्या वेळेचं नियोजन आपण नेमकं कसं केलं पाहिजे आणि अभ्यासापुरतं मर्यादित न राहता जॅक ऑफ ऑल ट्रेड होण्यासाठी विविध कला सुद्धा त्याच्याशी कशा जोडून घेतल्या पाहिजेत. तर थोडक्यात काय तर अवांतर वाचन करत असताना आलेले अनुभव आणि अभ्यासातलं वाचन या दोन्हीची सांगड कशी घालायची आणि मग परीक्षेला सामोरं कसं जायचं, अशा अनेक गोष्टी बाईंनी आम्हाला या उपक्रमात सांगितल्या. आज मोठे झालो तरी सुद्धा त्या सगळ्याचा योग्य परिणाम आमच्या कृतीवरती होत असतो, विचारांवरती होत असतो. मला नेहमी असं वाटतं की ही म्हण आपल्याला खूप काही सांगून जाते की अ पुअर टीचर कंप्लेन्स, अ पुअर टीचर कंप्लेन्स, अ गुड टीचर एक्सप्लेन्स, बट द ग्रेट टीचर इन्स्पायर्स. म्हणूनच बाईंमधल्या परिपूर्ण शिक्षिकेने गुरुपदापर्यंत पोहोचून अनेक गोष्टी जशा आमच्यापर्यंत पोहोचवल्या तसंच आपण आपल्या मनाला सुद्धा शिक्षक किंबहुना ग्रेट शिक्षक होण्यापर्यंत नेऊन ठेवलं पाहिजे. त्यातला विचार योग्य करण्याची ताकद दिली पाहिजे, त्यातला विवेक जपला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना
जी जाणीव बाईंनी आम्हाला करून दिली होती की परीक्षा ही केवळ फक्त पेपर पुरती किंवा शाळेपुरती मर्यादित नसते, तर आयुष्यात अनेक परीक्षांना, समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यावेळेला जो फॉर्म्युला आपण वापरतो तो फॉर्म्युला होता MSQ5RD. हा फॉर्म्युला इथे सुद्धा कसा वापरता येईल याची जाणीव बाईंनी दिली, ज्यामुळे आज कुठलीही समस्या समोर आली तरी सुद्धा आम्हाला त्याची भीती वाटत नाही. कारण केवळ यशापुरतं किंवा अपयशापुरतं मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे ही जाणीव हे पुस्तक नक्कीच आपल्याला करून देतं. तेव्हा आज कुठल्याही गोष्टीला सामोरं जावं लागलं तरी सुद्धा ते आपणही म्हणत राहूया, परीक्षेची भीती कशाला. उर्मिलाताई, असं म्हणतात की सुसंवाद ही ताण कमी करण्यावरची गुरुकिल्ली आहे. कुठलंही बंद द्वार त्यांनी उघडता येतं. मनपूर्वकने हे काम तब्बल 9 वर्ष यशस्वीपणे केलेलं आहे. पण मला असं सांगा की मानसिक आरोग्यावरील पुस्तकाचं वाचन हे सर्वसाधारण व्यक्तीला सुद्धा उपयोगी पडेल की फक्त ताणतणाव असणाऱ्या लोकांनीच ते वाचावं? वेदाताई, आता सर्वसामान्यपणे जीवनामध्ये ताणतणाव तर आहेतच, त्यामुळे हे पुस्तक सर्वांनाच उपयोगी पडेल. या पुस्तकातलं लेखन हे प्रामुख्याने मध्यम वयोगटातील वर्ग डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलं आहे. मध्यम वयोगटामध्ये काय असतं की आपल्या मुलांना लहानाचं मोठं करण्याची जबाबदारी असते, त्याचवेळी घरातील वयोवृद्धांनाही सांभाळायची जबाबदारी असते आणि स्वतःचं मानसिक आरोग्य सांभाळणंही जरुरी असतं. त्यामुळे या तीनही गोष्टींचं मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे विचारांचा समावेश या लेखनामध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक परिणामकारक माध्यम म्हणून भित्तिपत्रकाचा वापर कसा करायचा याचा नमुना म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. ज्या लोकांना कम्युनिटी वर्क करायचं आहे, संवादात्मक असं काम करायचं आहे, त्यांना यातील कल्पनांचा नक्कीच उपयोग होईल. आणि तसं झालं तर 9 वर्ष सातत्याने चालवलेल्या ह्या भित्तिपत्रकाचं आणि त्याच्या पुस्तक रूपात झालेल्या संकलनाचं सार्थक झालं असं मी म्हणेन. एका समूह मनाची संघटितपणे रचना करणाऱ्या या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. मनपूर्वक हे एक सेल्फ हेल्प आहे असं म्हणणाऱ्या सुचिता कृष्णप्रसाद या एल्फिस्टन कॉलेजमधून अर्थशास्त्राच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. ऐकूया मनपूर्वक बद्दलची त्यांची वाचक प्रतिक्रिया. नमस्कार. मनपूर्वक या उर्मिला सावंत यांच्या पुस्तकाविषयी 2 शब्द बोलणार आहे. रूढार्थाने ज्याला आपण पुस्तक म्हणतो त्या पद्धतीची या पुस्तकाची संहिता नाही. उर्मिला सावंत या नायर हॉस्पिटलमध्ये मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असताना आपल्या सहकाऱ्यांमध्ये मानसिक स्वास्थ्याबद्दलची जाणीव समृद्ध करण्याच्या अंतप्रेरणेने त्यांनी एक भित्तिपत्रकाची सुरुवात केली. त्याचं नाव होतं मनपूर्वक. यातून त्यांनी निरनिराळे मुद्दे किंवा छोटे छोटे प्रश्न असे उपस्थित केले जेणेकरून आपण स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांवरती कसा विचार करतो किंवा एखाद्या सामाजिक घटनांवर कसा विचार करतो किंवा एखाद्या पुराणातल्या मिथकावर कसा विचार करतो, आपण कसा विचार करतो आणि आपले सहकारी कसा निराळा विचार करू शकतात आणि तो शेअर केल्यानंतर वेगवेगळे दृष्टिकोन एकाच गोष्टीकडे बघण्याचे कसे असू शकतात ही जाणीव अत्यंत नैसर्गिकपणे त्या चळवळींनी फुलवलेली आहे असं आपल्याला वाटतं. ह्या सर्व घटनांचा एक अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेला लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक मिळाल्यानंतर त्याचा फायदा असा आहे असं मला वाटतं की त्या चळवळीत त्यावेळी जी माणसं सामील होऊ शकली सुदैवाने आणि त्यामुळे जो आनंद उपभोगू शकली एकमेकांच्या सानिध्यामध्ये एक सुंदर स्पिरिट त्यांच्यामध्ये जे जागा झालं तो आनंद फुल ना फुलाची पाकळी या दृष्टीने ह्या पुस्तक रूपांमध्ये आपल्याला घर बसल्या मिळत आहे. त्यामुळे हे पुस्तक कुटुंबातल्या प्रत्येकाने कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावर असताना वाचलं तरी सुद्धा एक वेगळा आनंद, एक वेगळी जाणीव आपल्याला स्वतःबद्दलची आणि इतर व्यक्तींना
आजूबाजूला असणाऱ्या इतर व्यक्तींबद्दल नवीन जाणीव देऊ शकतं, आनंद देऊ शकतं आणि आपल्या मनाच्या कक्षा जरा हलकेपणी रुंदावू शकतं. आणि हे सगळं करताना विशेष करून मला सांगावं असं वाटतं की कुठलाही प्रचारकी आव न आणता अत्यंत सुलभरित्या हे घडून येईल अशी काळजी ह्या चळवळीने घेतली आहे. आणि ह्याबद्दल मला या चळवळीत भाग घेतलेल्या सर्वांचं अभिनंदन करावं असं वाटतं. अर्थातच माझी मैत्रीण विजू भोसले किंवा उर्मिला सावंत हिचं तर अत्यंत अभिनंदन. आणि ह्या पुस्तकाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं व्यवस्थापन, अभ्यासाचं नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर परीक्षेची भीती मनाला शिवत सुद्धा नसते हे तुम्हाला कळलंच असेल. या तिन्ही गोष्टी जन्मजात नसतात, प्रयत्न केल्यास त्या सहज आत्मसात होऊ शकतात. सकारात्मक दृष्टिकोन हा खरंच पुढील यशस्वी जीवनाचा पाया आहे. सकारात्मक विचार म्हणजे केवळ चांगलंच घडावं अशी इच्छा धरणं नाही, वास्तववादाची जोड असलेली तर्कशुद्ध विचारांवर आधारित इच्छा धरणं म्हणजे सकारात्मक इच्छा धरणं. या दोन्ही पुस्तकांमध्ये ही सकारात्मकता ठासून भरली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी ही पुस्तकं अवश्य वाचावीत. ग्रंथालयाच्या दादर कार्यालयाशी संपर्क साधून आपण ही पुस्तकं घरपोच मिळवू शकता. साहित्याच्या पारावर आज सहभागी झालेल्या मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर. नमस्कार.